हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या एका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रेसिपी गार्डन चॅनल माझं. तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता हे पुदिन्याचं झाड लावलेलं आहे, मस्तपैकी असं उगलेलं आहे. आणि ही चिंच उगलेली आहे. आणि हे मोगऱ्याला मस्त असे शान काळे आलेले आहेत. बघू शकता शान काळे आलेले आहेत. आणि झाड पण मस्तपैकी असं उगलेलं आहे मोगरा. आणि इथे केळीचे झाडं लावलेले आहेत, बघू शकता. आणि हा आहे मोगरा आपला. हे आहे पुदिन्याची भाजी, मस्त अशी आलेली आहे पुदिन्याची भाजी, छान अशी. हे आहे फणसीचं खोड, मस्तपैकी अशी शान आलेले आहेत. मोगऱ्याचं झाड पण शान आलेलं आहे, मस्त असं काळ्या सुद्धा आलेल्या आहेत. मोठमोठ्या अशा शान काळ्या लागलेल्या आहेत. आणि हे आहे मस्तपैकी असं वालाचं झाड लावलेलं आहे. मस्तपैकी असं वेल पांगलेले आहेत आणि खूप सारे वेल वरती गेलेले आहेत. आणि मोठं झाड झालेलं आहे, बघू शकता. मस्त असे मोगऱ्याच्या काळ्या लागलेल्या आहेत. पानं पण किती सुंदर दिसत आहे, मस्त अशी शान. आणि शेवटपर्यंत बघा आणि कंटिन्यू बघायला विसरू नका. वेला 2-3 महिन्याचे मी लावलेला आहे, तरी आता उगलेला आहे. मस्तपैकी असे तुरे आलेले आहेत. आणि हे आहे वर केळीच्या झाडाखालीच, त्याच्या समोरच मी लावलेले आहे, बघू शकता. आता त्याला दोरीने असं वरती बांधून द्यावं लागेल पॅक. आणि फुलं यायला टाईम लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खोड दाखवत आहे केळीचं, मस्तपैकी असं छान. आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि हे आहे आपलं साठलेलं जास्वंदीचं झाड, छान असे. ते आम्ही फुलं दाखवलेलं होतं व्हिडिओ, मस्तपैकी असं एकसारखा फुटवा झालेला आहे आपल्या झाडाला, छान असं मस्तपैकी, बघू शकता. आता पावसाळ्यात त्याला फुलं येतील. आणि मस्तपैकी त्याला मोगरे फुटलेले आहेत, म्हणजे पानं आलेले आहेत असे मस्तपैकी असे. आणि नवीन असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, मस्तपैकी असे बघू शकता. छान असं हिरवगार आणि दाट असे एकदम भारी झाड आलेले आहेत, वेल मस्तपैकी असे. पण त्याला अजून फुलं येईना, खूप दिवस झालेले आहे. 2 महिन्यापासून मी वाट बघते मस्तपैकी असे तुरी. आता पाऊस पण चालू होईल, त्याच्यामुळे झाड पण छान आलेलं आहे मस्तपैकी असं. आणि मोगरासुद्धा मस्तपैकी छान आलेलं आहे. तर ओके, बाय.